अध्याय 3 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जय सच्चिदानंदा. श्री हरी कृपा करावी लवकरी. तुम्ही पदनताच्या वरी कधी न कठोर झालात. तू करुणेचा सागर, तू दीन जनांचे माहेर, तू भक्तांशी साचार, कल्पतरू वा चिंतामणी. ऐसा तुझा राहते झाला साक्षात्कारी, दीन दुबळ्यांचे कैवारे. श्री गजानन महाराज. लांब लांबवने भक्त येती, समर्थाते वंदिती. मधु तेथे माशा जमती, न लगे करणे आमंत्रण. एके दिनी काय झाले ते आता सांगतो वाहिले. महाराज होते बसलेले निजस्थानी आनंदात. ती प्रभातीची होती वेळा, प्राचीपात ताम्र झाला. पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर. कुकुटांचे हाती स्वन, मंद शीत वाहे पवन. वृद्ध करीती नामस्मरण, शय्यवरी बैसोनिया. उदया चली नारायण येऊ पहाये, हर्षे करुण तेने तम पलायन. करू लागला कंदिरीसी, परम भाविक सुवासिनी. रत्तसडा समार्जनी, वत्स धेनुस पाहुनी. तोडू लागली चरहाटे. ऐशा त्या रम्य वेळेस एक साधू शेगावस. येता झाला दर्शनात श्री गजानन साधूच्या. तो भिकार गोसावी, मानमान्यता त्याची राहावी. कोठून या सांग बरवी श्रीमंताच्या मंडळीत. भगवी चिंदे डोक्यास, झोडी वाम बगलेस. होती एक नेसण्यास फाटकेसी लंगोटी. मृगजिनाचा गुंडाळा पाठीवरी होता बला. ऐसा गोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे. दर्शनासी भीड पार हो लागली साचर. अशा स्थितीत मिळणार सवळ कशी त्या गोसाव्यास. तो ठाईच बैसोने करू लागला चिंतन, म्हणे समर्थांचे चरण दृष्टी पडणे कठीण मला. समर्थाचा लौकिक भला मी काशीत ऐकला. आवडीने नवस केला भांग स्वामी अर्पिणाचा. तो मम हेतू मनात जिरून जाया पाहे येथ. या श्रीमान मंडळीत माझ्या नवसास कोण पुसे. गांजांचे नाव काढिता लोकमजला देतील आता. मी तो आलो फेडण्याकरता नवस गांजांचा शेगावी. माझ्या नवसाची ती मात सांगू करी कवणाप्रत. येथे एकही ना दिसत प्रेमी या शांभवीचा. जी वस्तू ज्या आवडे खरी, तिचाच तो नवस करी. आणि मानी सर्वतोपरी, हीच वस्तू उपाय. ऐसे नाना विचार गोसावी करी साचार. झाला होता परमातुर दर्शन घ्याया समर्थाचे. ते त्याचे मनोगत जाणते झाले समर्थ. बोलते झाले इतरांप्रत अनाकाशीचा गोसावी. तो पहा त्या कोपऱ्याला आहे बिचारा दडून बसला. हे एकता अंत झाला गोसाव्याला परमावधी. आणि बोलला मनात त्रिकालात हे खरेच संत. मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणिले. ज्ञानेश्वरीत षष्टाध्यायी जी गोष्ट कथिली पाही, की स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगी बरा. त्याच्या आले प्रत्यंतर मला येथे साचार. धन्य धन्य हा साधूवर त्रिकालाज्ञ महात्मा. न बोलता माझा नवस जाणतील हे पुण्यपुरुष. त्याचे प्रत्यंतर या वयास अवधी उरला थोडका. मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला. तो महाराज बदले तयाला. काळझोडीची पोटळी जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीस झोडीत. त्या पोटळीच्या आज येत होऊ दे गा पारणे. गोसावीपदी लागला गहिवर त्यासी दाटला. गडबडा बोलू लागला बालकापरी स्वामी पुढे. महाराज म्हणती गोसाव्यास पुरे आता उठून वैस. पोटळीच्या बुटीस काढ बाहेर झोडीच्या. नवस केलास ते वेळी नाही लाज वाटली. आणि आता काही लावली चाळवा चढवी निरर्थका. गोसावी होता महाधूर्त. तो बोलला भीत भीत. जोडून या दोन्ही हात ऐसे नम्र वाणीने. मी बुटी काढितो नवस आपुला फेडतो. परी मागणे मागतो एक ते द्या दिनाला. आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची. हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणितो पूर्ण. परिबालकाची आठवण राहा या बुटी स्वीकारा. भक्त जी जी इच्छा करीत ती ती अज्ञाता पूर्वीत. अंजनीचा वृत्तांत आनामनी आपुल्या. अंजनी होती वानरी. तिने प्रार्थिला त्रिपुरारी, की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा. ते हराणे मानिले महारुद्र पोटी आले. अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमावळीनी. ते शंकरा कारण आडना आले वानरपण. तेवी माझ्या बुटीची आठवण राहाया तिथे स्वीकारा. त्यातून तुम्ही कर्पूर गौरा साक्षात हा शंकरा. म्हणून बुटीचा अभेर करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इज कारणे. ती इतरा आणि लवणे परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले परी अखेर होय म्हणाले. मायपुरी बालकलडे वेडे वाकुडे असले जरी. गोसाव्याने बुटी काढली हातावरी घेऊन धुतली. चिलीम घालून पाजिली पुण्यपुरुष गजानना. ऐसा बुटीचा वृत्तांत कथिला असे कारणासही तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहूने गेला गोसावी निघून. आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणे. ऐसी गांजांची पडली प्रथा. ते ठाई तत्वता परिवेशना दीनता. नच आली समर्थाते.
पद्मपत्राची ये परी ते अलिप्त होते निर्धारी नये कोणास त्याची खरी खरेच अति थोरते. वेदरूच्या अस्खलित उदात्त अनुदात्त स्वरांसहित कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्याचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी साशंक व्हावे वैदिकांनी याच एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समाय अन्य अन्य रागातून एकाच पदाते गाऊन दाखवावे निजलिले. चंदन चावल बोल की पती या प्रेम भारी या पदा ठाया ते आनंदात येऊन या वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन कधी धुरावे नुसते मौन कधी राहावे पडून शय्यवरी निचेष्टित. कधी वागावे पिशापरी कधी भटकावे कांतरी कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवचित. असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात होता त्याच प्राणांत व्हावयाचा समय आला. व्याधी शरीरी बळावली शक्तिपार निघून गेली प्रयत्नांची कमाल केली वैद्यांनी ती आपुल्या. नाडी पाहून अखेर आपता कळविला समाचार प्रसंग आहे कठीण फार नसे आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले अति परियश न आले तिळरती यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे. ते ऐकता अवघे आप्त दुःख कीर्ती अत्यंत जानराव आम्हा प्रत सोडून तू जाऊ नको. तुझ्या प्रित्यार्थ नवस केले नाना देवता लागे भले परी कोणी पावले हाय रे हाय दुर्दैवा. वैद्याने टाकील हात प्रयत्न झाले कुंठित आता अखेरच्या यत्नाप्रत करून पाहू एक वेळा. बंकटलालाची ये घरी आहे ते एक साक्षात्कारी त्याच्या योगी शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर. साधूने आणिल्या मनात काय एक नाही होत सच्चिदानंद बाबा प्रत ज्ञानेश्वरांनी उठविले. त्याचे पाहू प्रत्यंतर जाजा कोणी जोडा कर नका करू रे उगा उशीर वेळ अंत समयाची. ते ऐकून एक आप्त आला बंकट सदाप्रत जानरावाचे हकीकत बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखाचा समयंत काळाचा आला हे जवळीसाचा म्हणून आलो तुम्हाकडे. महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करुणे मज प्रत ते तीर्थ नाव हे अमृत होईल वाटे जानरावा. बंकटलाल म्हणे त्यावरी ही गोष्ट न माझ्या करी तुम्ही करावी अत्यादरी विनवणी आमच्या वडिलाला. जैसे त्याने सुचविले तैसे आपते तात्काळ केले. भवानी रामा विनविले दयातीर्थ समर्थाचे. भवानी राम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण दुसऱ्यांचे दुःख ऐकून सज्जनतेच विवड होती. प्याल्यामध्ये भरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी आणि केली विनवणी तीर्थ देतो जानरावा. समर्थ तुक विलिमान तीर्थे पाजिले नेऊन जानरावा कारण घर गरगशाची बंद झाली. हात हलवू लागला किंचित डोळा उघडीला उतार पडू लागला तीर्थ प्रभावी देशमुखासी. तो पाहता प्रकार आनंदले नारी नर सत्पुरुषाच्या अधिकार आराकडून सर्वांशी. मग औषधी बंद केली तीर्थभिस्त ठेवली ज्या योगी लाभती झाली आरोग्यता जानरावा. 8 दिवसा माझारी जानरावा झाला पहिल्या परी भवानी रामाची ये घरी आला दर्शना समर्थाच्या. पहा संतांचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत संतन ते साक्षात देव कलियुगाचे. येथे एक ऐसी शंका उत्थान पावे सहज देखा श्री गजानन सारिका संत होता शेगावी. मग तो तीर्थे असताना गेले न पाहिजे कोणी जाना या माझी पंथाची या सदना परी हाच आहे कुतर्क. संत मृत्यू ना टाळीती निसर्गाप्रमाणे वागती परी संकटाते वारीते आगंतुक असल्यास ते. सच्चिदानंद बाबासी ज्ञानेशी उठविले नेवाशाशी परी ते अखेर आळंदीसी देह ठेवते झाले हो. याचे रहस्य हेतुकेचे आहे ते गंडांतर टाळीती पाहे ते टाळणे काहीच नव्हे अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार त्याचे नाव क्रमवार देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक अधिभौतिक आणि तिसरा तो अधिदैविक या तिघा माझी बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे. अधिभौतिकाची तयारी कृपार्थ्याने होती खरी. नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो. अखेर त्या मृत्यूचा परिहार करता येतो औषधीने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे. पुरा औषधीचा पसरा आहे अवघात जयाशी. ऐसा वद्य भेटल्यास अधिभौतिकाचा होय नाश तैसे अधिदैविकास नवसायास घालविती. हे गंडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे भौतिक आणि दैविकसाचे हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवनाच्याने नटळे देख पहा अर्जुनाचा बालक कृष्ण समक्ष पडला रणी. तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता तो टाळीला साचा समर्थ तीर्थ देऊन या. म्हणजे गंडांतर कारण निवर्ती साधुचरण तेचा आले घडून शेगाव माझारी. काही मृत्यू नवसांनी टाळीता येती या जणी परी तो नवस श्रद्धेने केला पाहिजे विबुध हो. श्रद्धा पूर्ण असल्यावरी तिचं मृत्यू टाळी खरी. श्रद्धाच अवघ्या माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे. चरणतीर्थ साधूचे तेही टाळी मृत्यूसाचे वरील 2 प्रकारचे परी तो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी ऐसे न होय गोष्ट करी माती न होय कस्तुरी हे त्याने असू द्या. षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना आणि साधुही न होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य दान. उगीच पाहून पिवळेपण सोने पितळेच घालू नका.
गजानन नव्हते वेषधारी, ते पूर्ण साक्षात्कारी म्हणून तीर्थांनी झाली बरी व्याधी जानरावाची. देशमुख बरा झाल्यावर बंडाला घातिला थोर, साधू प्रित्यार्थ साचार बंकटलालाची ये घरी. तीर्थे देशमुख बरा झाला, परिस्वामीशी पेच पडला. त्यांनी मनाशी विचार केला, तो एका येणे रीती. कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना, सार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान, स्वयं महाराज दयाधन वरपांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना, परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांशी वाटला क्रूर, परी कयाधूचा कुमार मुडीन भ्याला त्या रूपा. वाघिणी इतरा भयंकर, परी तिचे जे का असेल पोर, ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी, सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे, चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर. वासित होतो साचर हा न्याय निसर्गाचा, वासित हिवर झालेला चंदन मानी रापणाला. तरी त्याच्या फजितीला पारावार न राही पुढे. जेथे ऊस निपजतो तेथेच निवडुंग उगवतो, तेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुड. जेथे साधू सज्जन तेथेच मैत निर्माण, हिरेगारा एकवटून खाणी माझी राहती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान, तेज हिऱ्याचे हिऱ्या लागून बसवीन गारेला. गारती गारच राही, पायाखाली तुडवली जाई, ऐशी स्थिती कधी न येई अमौलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सानिध्य ऐसाच होता एक मैद, संत सेवा हाच मद अंगिजाच्या भरला असे. तो सेवा करी वरवरी, भाव निराळा अंतरी. मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. भक्तगणास ऐसे म्हणे, मी समर्थ कृपेचे पोसणे. प्रत्येक काम माझ्या विने होत नाही येठाया. मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा, कधी न खाली जावायचा शब्द माझ्या त्यांच्या पुढे. चिलीम त्यांची मीच बरी, खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी अत्यंत मी आवडीचा. असे लोकांस सांगत असे, आपला सौरात करीत असे, त्याचे अदमाचे नाव असे. माडी विठोबा घाटोड, महाराज स्वयंमेव शंकर. हा बनला नंदिकेश्वर, हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तांवरी. ते अंतर्ज्ञानांनी जाणले सर्व समर्थांनी कौतुक केले एके दिनी, ते एका विबुध हो. परस्त काही मंडळी शेगावा दर्शना आली, तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्यावर. ही या कुणाचा होईना, जागे करण्या समर्थांना मंडळीच होती जाना त्वरा पुढे जाण्याची. ते कुजबुर करू लागले विठोबाला, विनविते झाले विठोबा आम्हा पाहिजे गेले, तेथून आत्ताच परगावा. काम निकडीचे आहे फार, कैसा करावा विचार. महाराज तो शय्येवर असते निद्रिस्त जाहले, त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना. हे अवघड काम होईना, तुझ्या वाचून ये ठाई. तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त, तुला आम्ही जोडितो आहोत एवढे काम करावे. ऐसा त्या स्तुतीने विठोबा फुगून गेला म्हणे. त्याने जाऊन तक्षणी महाराजासी उठविले. मंडळीचे काम झाले, परिसंकट ओढवले. गाठोड विठोबावरी भले, कर्म जैसे तैसे फल. समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी, तिचं त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या. म्हणती बेटा माजून गेला, आपली स्थिती विसरला. त्या लुच्च्याने आरंभीला उघड उघड व्यापार की. मला लावितो उपाधी, घंटे आणून बांधतो मोठी. घुमारे घाली कधी कधी, ऐसा अति नीच हा. त्या घुमाऱ्याचे बक्षीस घे, मी देतो तुला खास. तुझवरी केल्या कृपेनं होई अंप्रभूचा अपराधी. सोमला साखर मानू नये, विष जवळ करू नये. तस्कारासी लेखू नये, निजकंठीचा ताईत. ऐसे रेती ठोकला, छड्याखाली गाठोडाला. विठोबा तो पडाला, पुन्हा न आला मागुनी. खरे जे का असती संत, तेथे असेच करीतात. ढोंगे मात्र जातात अंशाची या करांमध्ये. म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बसती होऊन, संतनादी लावण्या जण. असे प्रकार कितीतरी, मतलबी त्यांना साथ देती. उद्यो त्यांचा कीर्ती, भलभला ते सांगता ती साक्षात्कार ढोंग्यांचे. त्याने दोघांचे काम होई, अपार पैसा मिळवला जाई. परीही प्रथा बरी नाही, समाज जाईल रसातडा. खरे जे का असती संत, ईश्वराचे निस्सीम भक्त. त्यांना न मुळी आवडत सानिध्य त्या षडांचे. पतिव्रतेशी शेजार, कसबिनीचा कापटणार. सोन्याप्रती अलंकार, काय शोभती कथलाचे. संत श्रद्धा ते राखीती, परीन त्याला महत्व देती. ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगणे आली असे. ऐसे मानसे समजून त्याविषयी धरती मौन. जेवी निवडुंगा लागून स्थानभूमी देते हो. मोगरा निवडुंगा आणि शेर ही जमिनीची लेकर. परिकिमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्याचे संरक्षण करती, निवडुंगाचे दहन. चिलटांसाठी बांधून शेर ठेवती दारावरी. तेवी संत भूमिरी, लक्षण अवघ्यांचे करती जरी. किमती माझी ठेवीते परी, गुणांप्रमाणे भेद पहा. नशीब विठोडा काठोडाचे, अति खडतर होते साचे. पाय लावून साधूचे दैव दूर झाले की. जरी तो ना ढोंग करीतात, योग्य ते प्रति चढता. संतांची ती योग्यता त्याने मुळी न जाणिली. कल्पवृक्षाच्या तडवटी बसून इच्छिली गारगोटी. वामा घेतली करवंटी कामधेनु पासून. ऐसे न कोणी करावे, संतापाशी राहून बरवे. तेथे बिचारा ठेवावे अहर्निशी जागृत. हा दासगुण विरचित श्री गजानन विजय ग्रंथ. तारक हो भवाब्दित अवघ्या भाविकां कारणे.
श्रीहर्पणमस्तु शुभम भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य तृतीयोध्याय समाप्त.